सचिनची निष्ठावान कोण, तर सचिन अहिर असं म्हटलं जातं होतं 23 तारखेच्या आधी. पण हे का होतंय म्हणजे हल्ली? नाही, कसं आहे बघा, प्रश्न आता तुम्ही काय असे, हा निष्ठावान हा शब्द वापरण्याच्या अगोदर तुम्ही हे विचार करून करायला पाहिजे की ज्यावेळी व्यक्ती आपण ज्यावेळी जे असतो तो काम करण्याची ज्यावेळी एक भूमिका घेत असतो, आणि मला आश्चर्य वाटते की ज्यावेळी आपण इतर पक्षातून आलो तर त्याचं आपण स्वागत करतो आणि आपल्याकडनं गेलं तर त्याला आपण नालायक म्हणतो. हे मला वाटते हे उचित होणार नाही. तुम्ही एक लक्षात घ्यायला पाहिजे, अनेक वेळा आमचा इतिहास हा आत्ताचा दिला जातो, पण त्याची मागची पार्श्वभूमी की तिथपर्यंत येण्यासाठी जे परिश्रम आम्ही जे घेतो. आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगावं लागेल की आमच्या मागे ना ठाकरे नावाचा वलय ना पवार नावाचा वलय. आम्ही आहोत जी काम करण्याची जबाबदारी जी आम्हाला दिली जाते त्याच्यावरतीच आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की मला ही संधी काय आज आली होती अशीतली नाही. 24 साली पण देखील तुम्ही आमदारकी लढवा, पण मी भूमिका घेतली की नाही, आदित्यजींना आपण या राजकारणात आपण साथ देण्याचं ठरवलं तर आपण त्यांना द्यायला पाहिजे. महानगरपालिकेला पण आली होती त्यावेळी पण देखील मी वेगळी भूमिका घेऊ शकलो असं, पण मी घेण्याचं काम केलं नाही. आता कुठच्याही निवडणुका नाही आहे, जे काय असतील ते निवडणूक येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये मला असं वाटलं की जे माझ्यावर असलेली जी लोक आहेत आणि माझ्यावर विश्वास ठेवून काम करणारी लोक आहेत आणि ज्याच्यासाठी मी आदित्यजी आणि उद्धवजींना साथ देण्याचं काम केलेलं आहे, ती जी कामं जी आहेत ती भविष्य काळामध्ये या लोकांसाठी जर त्यांचा स्वार्थ बघून घेऊन जर होणार असतील तर मग हा वेगळा विचार आपण का करू नये. अर्थात ते काय ठरलं होतं का किंवा होता गद्दारीचा शिक्का लागेल असं मला असं कोणी नाही. बघा कसं आहे की मी ज्यावेळी एक आरशामध्ये समोर उभा राहताना मला तरी पटलं पाहिजे हे जे मी करतोय या क्षणाला ते योग्य आहे का अयोग्य आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक स्तरावरती सर्व राजकीय पक्षाचे पण देखील कोणी असं माझ्याबद्दल बोलण्याची भूमिका घेतली नाही. त्याला कारण असं आहे, हा मी निवडणुकीमध्ये वेगळी भूमिका घेतली असती आणि गेलो असतो आणि त्यांना दगा दिला असता ते करू शकलो असतो मी. यावेळी पूर्ण मुंबईची लढाई होती. पाचही नगरसेवक जे आहेत आदित्यजी एकदाही मतदारसंघात आले नाही. एकदा आले तेही देखील अमित ठाकरेंना पाठवलं आणि ते स्वतः दादर मतदारसंघामध्ये गेले. सुनील शिंदे जे त्या भागाचे आमदार आहेत त्यांचे बंधू स्वतः उमेदवार असल्यामुळे त्यांची लढाई तिकडे होती समाधान सरवणकरांच्या विरुद्ध. आणि म्हणून ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम केलं. आणि 5 नगरसेवक आज कोणी सांगू शकत नाही की आपण केलं. हा, आपण आत राहूनच प्लॅनिंग केलं असतं, ह्या पक्षालाच करायचं. 40 आमदार फुटले तेव्हा मात्र तुम्ही सोबत होता. हो, बरोबर होतो ना मी. भूमिका होती. जेव्हा त्यांच्या अडचणीच्या वेळेला तुम्ही सोबत होता आणि त्यांनी डोळे बंद ठेवून विश्वास ठेवला होता, म्हणून तर आपण साथ दिली ना. नाही, कसं आहे बघा, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखं आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आलो. मी जर आलो नसतो किंवा मी त्यांच्या भूमिका घेतली नसती, भूमिका बजावली ती भूमिका घेतली नसती तर आदित्यजी त्या मतदारसंघात राहिले नसते. कदाचित दुसऱ्या मतदारसंघात त्यांना निवडून येण्यासाठी काय वरळीच पाहिजे असं नाही, ते शिवळीतून पण आले असते, भायखळ्यावरून पण आले असते. पण आम्ही ती भूमिका घेतली. ती घेतल्यानंतर पण मी 1-2 वर्षाच्या नंतर मला विधान परिषद दिली. मला काय लगेच विधान परिषद दिली अशातला भाग नाही. आणि त्यावेळी पण मी बोललो होतो की बाबा मला त्यांना घडवायचं आहे. 2024 साली पण लढाई एवढी मोठी होती. तुम्ही विचार करा की मिलिंद देवरासारखे व्यक्ती जे खासदार आहेत ते स्थानिक नाही आहे, पण ते नेहमी अवलंबून राहायचे. कारण राष्ट्रवादीमध्ये मी असायचो तर माझ्यावरती ते वरळी सोडून द्यायचे. 8,000ची आघाडी मिळाली आम्हाला. म्हणजे दोन्ही आमदार असताना मी आणि सुनील शिंदेजी. तुम्ही विचार करा, जर माझ्या मनात असता तर आपण जर वेगळी भूमिका घेतली असती तर काय परिणाम झाले असते. तर ते घेतलं नाही ना, शेवटपर्यंत त्यांना साथ देण्याचं काम. पण ज्यावेळी एक आपण आपलं भविष्य विचार करतो आणि आपल्यावरती अवलंबून राहणारी जी लोक आहेत, आता हा आकर्षण का झालं मला हाही तुम्ही विचारणं गरजेचं आहे. किंवा असं काय अचानक वाटलं असं नाही. लोकांना असं वाटलं होतं की सचिन अहिर नाही झालं, स्वाभाविकच आहे. मी सांगतोय दोन गोष्टी जे मला आकर्षित करण्याचं काम जे झालं की नाही, नक्कीच. म्हणजे मी तर 10 दिवस अगोदर मी आणि आदित्यजी पुण्याच्या दौऱ्यावर होतो. मी त्यांना सांगत होतो की विधान परिषदेच्या प्रत्येक ज्यांना तुम्हाला वाटते का आता पुढे त्यांना देता येणार नाही किंवा मिळणार, त्यांना विधानसभा द्या. म्हणजे मी असेल, सुनील शिंदेजी असतील, मिलिंद नार्वेकर जे असेल, अनिल परब, हे सर्वांनी विधानसभेला लढलं पाहिजे ज्या मतदारसंघ, जेणेकरून आम्ही आमची विकास निधी तिकडे देता येईल. 2 गोष्टी आकर्षित यासाठी की एक तर गिरणी कामगारांचा मोठा मोर्चा होता आणि मुंबईत घरं मिळाली पाहिजे होती, आमची भूमिका होती. पण तिकडे कोणी आम्हाला प्रतिसाद देत नाही. 2 मोर्चे अधिवेशनात झाले. यावेळी पण आम्ही विचार करत होतो की सरकारने जरी तरी दखल द्यावी, कोणी द्यायला तयार नाही. मग मी उदय सामंतशी चर्चा केली. उदय सामंत, प्रसाद लाड, त्यांना शिष्टमंडळ घेऊन गेलो आणि त्यांनी आश्वासन दिलं की मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन देतो. पण ते काय झालं नाही. मी त्यांना आग्रह धरला नाही, मला उपमुख्यमंत्रीची द्या, कारण गृहनिर्माण विभाग त्यांच्याकडे.
मला आठवते ठाण्यावरून ते फक्त आपल्या बैठकीसाठी आले 11:30-12 वाजता. एकनाथ शिंदे नंदनवनला आमच्या शिष्टमंडळाला भेटून बोलवलं. आम्हाला बोलले एक दिवस सोडून आम्हाला मी तुम्हाला परवा वेळ देतो. परवा त्यांनी वेळ दिली आणि आमची मूळ मागणी होती मुंबईत घरं द्या, जी गेल्या 3-4 वर्ष ते होत नव्हतं. ते त्यांनी लगेच मान्य करण्याची भूमिका घेतली की नाही गिरणी कामगारांसाठी करायचंय. तसंच बेस्टचा संप झाला 3 दिवस. त्यावेळी ते मी भारतीय कामगार सेनेचा बेस्ट सेनेचा अध्यक्ष होतो. नितीन नांदगावकर माझे सहकारी होते, गुरुनाथ खोत होते, ही सर्व मंडळी होती. आम्ही 4 दिवस संप केलं, कोणी शासन दखल द्यायला तयार नाही. मेसा लावलं आणि तिकडे सत्तेतले असलेले आमदार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बेकायदेशीर आहे मोडून काढा. 27, 28, 30 लोकांना FIR झाले. तेव्हा सर्व जबाबदारी मायावर होती. मी यशस्वी झालो तर मी जाईन, नाही झालो तर मी जाईन, अशी कृती समितीला घेऊन आम्ही केलं. तेव्हा आम्ही प्रताप सरनाईकला मध्यस्थी करायला लावली. प्रताप सरनाईकांनी लगेच आम्हाला शिष्टमंडळ बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही माझा मान ठेवून घेऊन विड्रॉ करा. आम्ही सांगितलं की मग उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक जर झाली नाही, कारण नगरविकास खाता त्यांच्याकडे होता आणि बेस्ट हा त्यांचा विषय, ती बैठक लावा. ती बैठक लावली. 2.25 तास चालली ती बैठक. त्या 2.25 तास बैठकीमध्ये आम्ही आग्रह धरत होतो की बघ काहीतरी तुम्ही आम्हाला रिलीफ द्या लोकांसमोर जायला, आता आम्ही जाणार कसं संप हे करणार. त्यावेळी ते होत नव्हतं. कॉन्ट्रॅक्टी कामगार ज्यांची संख्या 25-30 हजार आहे त्यांना वाढच मिळत नाही, ते त्याला देता येत नव्हती. त्यांनी बैठक स्थगित केली. परत अधिकाऱ्यांना बोलवलं, सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, नियम असो नसो तरी देखील तुम्ही यांना 2,000 रुपयाची वाढ द्या, नाही तर हे पाठी जाऊ शकणार नाही. त्यांनी 2,000 रुपयाची वाढ मान्य केली. परमनंट वर्करांना 3,000ची केली आणि आमच्या ज्या काही मागणी आहे. तर मला असा अनुभव आला की एक व्यक्ती जो विरोधी पक्षातला आमदार आहे हे न बघता लोकांसाठी काहीतरी तो करायची त्यांची जर मानसिकता असेल, अर्थात आकर्षण झालं म्हणून मी लगेच काय प्रवेश घेतला असाही भाग नाही. म्हणजे तुम्हाला मी पुढचा प्रश्न यायच्या अगोदरच बोलतो.